माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी, वेअर मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारखिले AB. वी आर लर्निंग द टॉपिक फंक्शन्स. आणि फंक्शन मध्ये आज आपल्याला शिकायचं बेटा डोमेन. ठीक आहे. एक फंक्शन जेव्हा डिफाईन केलं जातं फ्रॉम द सेट ए टू द सेट बी, आय हॅव टोल्ड यू की त्याला फंक्शन कधी म्हणायचं बेटा. इट इज द सिम्पल टाईप ऑफ रिलेशन. तो एक स्पेशल टाईप ऑफ रिलेशन आहे. मी सिम्पल बोललो, स्पीकिंग मिस्टेक. स्पेशल टाईप ऑफ रिलेशन आहे. रिलेशनचा सबसेट आहे फंक्शन, ज्याच्यामध्ये पहिला सेट त्याला ए, दुसरा सेट त्याला बी बोलतो आपण. ए टू बी हे फंक्शन असताना ते फंक्शन आहे की नाही याला कसं ओळखायचं बेटा. त्याला काय करायचं की पहिला जो सेट आहे त्याला बाळ, चिल्ड्रेनचा सेट घ्यायचा. दुसरा जो सेट आहे तो मदरचा सेट घ्यायचा. एका बाळाला 2 आई नसणार आहे, 3 आई नसणार आहे. एका बाळाला एकच आई, परंतु एका आईला मात्र 2 बाळ असू शकतात, 3 बाळ असू शकतात. हे असं लक्षात ठेवायचं. दिस इज द डेफिनेशन ऑफ फंक्शन. मग ए पासून बी पर्यंत फंक्शन डिफाईन केल्याच्या नंतर जे ए वाले एलिमेंट्स आहेत त्यांना इनपुट वाले एलिमेंट बोलणार आपण. बरोबर. जसं की एक ऊसाचा चरखा आहे, हे फंक्शन आहे. ऊसाचा चरखा हे फंक्शन आहे. ऊस टाकला हे त्यामध्ये इनपुट आहे. रस बाहेर पडला हे आउटपुट आहे. सो रेंज साठी विल बी अ सेपरेट व्हिडिओ. सो बच्चा डोमेन इज द इनपुट. ओके. डोमेन ऑफ अ फंक्शन. डोमेन मीन्स इनपुट. इनपुट म्हणजे काय रे बेटा? ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन एफ ऑफ एक्स इज डिफाइंड गिव्स द व्हॅलिड आन्सर. आपलं जे फंक्शन आहे बेटा, वी हॅव सीन व्हेरियस टाइप्स ऑफ फंक्शन. कॉन्स्टंट फंक्शन आहे, अल्जेब्रिक फंक्शन आहे ज्यामध्ये पॉलिनॉमियल्स आल्या, लिनियर, क्वाड्रॅटिक, क्यूबिक, डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शन, लॉगॅरिथमिक, एक्सपोनेन्शियल. वी मस्ट गेट अ व्हॅलिड आन्सर. बेटा व्हॉट इज व्हॅलिड आन्सर? मला सांग, जर का 5/0 आला चालेल का? नाही चालणार. डिनॉमिनेटरला 0 आहे. दिस इज नॉट डिफाईन्ड. ओके. सो दॅट मीन्स बेटा 5x कोणतंही एक्सप्रेशन, एनिथिंग अपॉन 0, याला काय म्हणतो बेटा आपण? नॉट डिफाईन्ड किंवा इन्फिनिटी. आर गेटिंग? ओके बेटा. कशाच्याही खाली जर का 0 आला, इट इज नॉट डिफाईन्ड. ते डिफाईन होत नाही. गेटिंग? हा, 0 आला तर इट इज डिफाईन्ड. इट इज अ व्हॅल्यू. क्लिअर बेटा? समजा 0 आला, 0 is defined. Beta, defined means what? Valid answer. Are you understanding? Valid answer. Isn't it a very basic thing, beta? Do remember. तुम्ही आतापर्यंत एवढं मॅथ सोडवलंय, डिनॉमिनेटरला कधी 0 आला का? नाही सर. कारण भागिलेला 0 आला ना, इट इज नॉट डिफाईन. 0 व्हॅल्यू असू शकते ना एखाद्या फंक्शनची, आहे की नाही? फॉर एक्झाम्पल वेलॉसिटी ऑफ कार केली सर राईट नाव 0, कारण की मी स्टेशनरी आहे. सो वेलॉसिटी ऑफ स्टेशनरी पार्टिकल काय असते बेटा? 0. 0 व्हॅल्यू डिफाईन आहे, पण एनिथिंग अपॉन 0, कोणाच्याही खाली 0 चालणार आहे. 5/0 नाही चालणार, x/0 नाही चालणार, 3x² + 4x अपॉन 0 नाही चालणार. सो भागिलेला 0 आला की नॉट डिफाईन. 0 असेल तर डिफाईन. 0 ऑर एनी व्हॅल्यू, मोर स्पेसिफिकली कसं लिहायला? 0 और व्हॅल्यू. ठीक आहे ना? 0 और व्हॅल्यू इज डिफाईन्ड किंवा व्हॅलिड आन्सर आहे. व्हॅल्यू म्हणजे त्यात इंटिजर्स आले, फ्रॅक्शन्स आले. ओके. व्हॅल्यू असणे. आय होप यू हॅव अंडरस्टूड. तर बेटा वाय ॲज अ फंक्शन ऑफ एक्स असं बोललो आपण. एखादं फंक्शन आहे एक्सचं, कॉन्स्टंट असेल, एक्सपोनेन्शियल असेल, लॉगॅरिथमिक असेल, कसंही असू दे, त्याचं नाव दिलं मी वाय. वाय इज द फंक्शन ऑफ एक्स. तर बाळा त्याच्यामध्ये डिनॉमिनेटर मस्ट नॉट बी 0. डिनॉमिनेटर 0 नसला पाहिजे. ओके. डिनॉमिनेटर 0 नसला पाहिजे. आणि ह्या 2 गोष्टी बघा, आता नीट लक्ष दे बरं. जर का सपोज एखादं एक्सप्रेशन आहे, म्हणजे मग ते क्वाड्रेटिक असेल, लिनियर एक्सप्रेशन असेल, एक्सपोनेन्शियल असेल, लॉगॅरिथमिक असेल, अर्थात लॉग डज नॉट एक्झिस्ट फॉर निगेटिव्ह नंबर्स. लॉगच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं? लॉग इज नॉट डिफाईन फॉर निगेटिव्ह नंबर्स. लॉग इज ओनली फॉर पॉझिटिव्ह नंबर्स. हे वाक्य होतं कुठेतरी लिहिलं तरी चालेल. लॉगच्या बाबतीत निगेटिव्ह आलं तर नॉट डिफाईन. स्क्वेअर रूट मध्ये एखादं एक्सप्रेशन आलं तर बेटा आपल्याला माहिती आहे की बाबा रूट मध्ये निगेटिव्ह यायला नको. आपण पाहिलंय की नाही, रूट मध्ये निगेटिव्ह आला तर काय होईल? कॉम्प्लेक्स.
रिअल आन्सर येणार नाही. स्क्वेअर रूट इज ऑलवेज पॉझिटिव्ह, झिरो ऑर पॉझिटिव्ह. व्हेरी सॉरी, स्क्वेअर रूट इज ऑलवेज झिरो ऑर पॉझिटिव्ह. दॅट्स वाय बेटा रूट मधलं जे एक्सप्रेशन आहे इट हॅज टू बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. ओके, एखादं एक्सप्रेशन रूट मध्ये आलं तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. एखादं एक्सप्रेशन रूट मध्ये आहे पण 1 अपॉन अशा फॉर्म मध्ये आहे, 1 अपॉन अंडर रूट एक्सप्रेशन, तर अशा केसमध्ये बेटा भागिलेचं जे रूट मधलं एक्सप्रेशन आहे, भागिलेचं जे रूट मधलं एक्सप्रेशन आहे इट मस्ट बी ग्रेटर दॅन झिरो. कारण की याला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो नाही घेऊ शकत. तू जर काही इथे हे झिरो झालं तर 1 अपॉन पुन्हा डिनॉमिनेटर झिरो होईल. एनिथिंग अपॉन झिरो इज नॉट डिफाईन. सो डिनॉमिनेटरला झिरो होऊ द्यायचं नाही. दिस इज द व्हेरी बेसिक फंडा. स्क्रीनशॉट घ्या. सो बा लेट्स स्टार्ट लर्निंग सम एक्झाम्पल्स आणि ज्यामध्ये इनपुट काय असू शकतं. यू कॅन सी की ते फंक्शन डिफाईन केलं बेटा. एफ ऑफ एक्स इज 7x स्क्वेअर प्लस 4x मायनस 1. या फंक्शनचा टाईप काय बोलू बेटा? अल्जेब्रिक. आणि अल्जेब्रिक मधला कोणता टाईप आहे हा एक्सप्रेशन? मला तर ही पॉलिनॉमियल दिसते. कशी? क्वाड्रॅटिक, कारण की हायेस्ट पॉवर 2 आहे. ठीक आहे. हे जे फंक्शन आहे बेटा, हे फंक्शन कोणत्या कोणत्या व्हॅल्यू घेऊ शकता. म्हणजे तुमच्याकडे जे रिअल नंबर्स आहेत, रिअल नंबर काय असतात बेटा? 0, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, सगळे. मग त्या डेसिमल आले, रॅशनल आले, इरॅशनल आले, √3, √5, पायची व्हॅल्यू आली 3.14, सगळं 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 आलं. ठीक आहे. तर मला सांग, याच्यात मी कुठलाही रिअल नंबर टाकू शकतो का? म्हणजे मी 0 टाकू शकतो का? बघ 0 टाकलं तर काय होईल? ही अख्खी टर्म 0, ही अख्खी टर्म 0, म्हणजे उरल -1. माझ्या फंक्शनचा आन्सर येईल -1. व्हॅलिड आन्सर आहे का? येस सर. 0 ऑर व्हॅल्यू इज डिफाईन्ड, व्हॅलिड आन्सर. चालेल ना सर? +1 टाकलं तर चालेल का? बघ बेटा, मी जरा 1-2 एक्झाम्पल घेतो. या फंक्शन मध्ये ना बेटा मी 0 टाकला. काय टाकला बेटा? 0 टाकला. व्हॉट विल बी माय आन्सर? 0 टाकल्यावर हे 0 प्लस 0 -1, फायनल आन्सर -1. आहे का व्हॅलिड आन्सर? येस सर. येस सर. सपोज मी फंक्शन ऑफ 1 केलं बेटा, 1 टाकला, तर व्हॉट विल हॅपन? 7 इंटू एकाचा स्क्वेअर 1 प्लस 4 इंटू 1, समजतंय ना? -1. एकाचा स्क्वेअर 1, 7 आणि 4, 11तून 1 गेला 10. व्हॅलिड आन्सर आहे का? येस सर. इथं डिनॉमिनेटर वाईज टर्म नाही, इथं राडा व्हायचा काही चान्स नाहीच आहे. सो बेटा आय कॅन पुट एनी आन्सर, आय कॅन पुट एनी व्हॅल्यू, आय कॅन पुट ह्या 1 च्या जागी 2 च्या जागी आय कॅन राईट एनी रिअल नंबर. मी काय टाकू शकतो बेटा? एनी रिअल नंबर गिव्स, कोणताही रिअल नंबर टाका, गिव्स व्हॅलिड आन्सर. बेटा याचा अर्थ पूर्णांकच टाकायला पाहिजे अशातला की भाग नाही. तुम्ही 0.3 टाका, 0.5 टाका, अरे आर यू अंडरस्टँडिंग? काहीही टाका, काहीही टाका, मला काहीतरी आन्सर भेटणारच आहे. डिसिमल पॉईंट मध्ये भेटल, फ्रॅक्शन मध्ये भेटल, काय जे भेटायचं भेटल. आय विल गेट द आन्सर, व्हॅलिड आन्सर. देअरफोर बेटा ह्या केस मध्ये मी डोमेन काय लिहू? डोमेन विल बी ऑल द रिअल नंबर्स. आर डोमेन विल बी ऑल द रिअल नंबर्स. क्लिअर आहे? चला, हे झालं फर्स्ट. सेकंड फंक्शन दिसतंय बेटा मला, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6. वरती क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे आणि खाली पण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे, राईट? ही जी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मला दिसतीये, हा नीट लक्ष दे बेटा. तुला माहितीये वरती जी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे ह्यात बिंदास तू काहीही टाकू शकतो. हे वाक्य हवं तर लिहून घ्या. एनी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल इफ यू सी, बिंदास काही टाका, इट इज व्हॅलिड आन्सर. आता डिनॉमिनेटरला काय दिसतंय मला? ह्या क्वाड्रॅटिकचे मी फॅक्टराइज करू शकतो त्याला, येस ऑर नो? 1 इंटू 6, मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे 6. ओके, ऍडजस्टमेंट आली पाहिजे -5. 6 एक 6 आणि 3 दुने 6. ह्यापैकी मला असं वाटतं की 3 दुने 6, -3 -2 जमलं. क्लिअर आहे? म्हणजे फॅक्टर्स येतील x-3 आणि x-2. सर तुम्ही मगासारखं 0, 1, 2 का टाकून नाही पाहिलं? तर बाळा आपल्याला फक्त डेंजर काय पाहिजे? डेंजरस. आपल्यासाठी इंजुरियस कोण आहे, डेंजरस कोण आहे ते पाहायचं. आता बघ ना, मी मी 2 लिनियर फॅक्टर केले. मला त्याच्यातनं आता काय कळतं माहिती का? हजारो करोडो रिअल नंबर्स पैकी इफ आय लुक ॲट द फॅक्टर्स, मी जर का 3 टाकला, एक्स व्हॅल्यू 3 टाकली, हे बघ 0 टाक, काही फरक नाही पडणार. 0 चालेल ना, 0 डे काय होईल? 0 -3 -3 होईल, 0 -2 -2 होईल, -3 -2 प्लस 6 होईल. अडचण नाहीये. आपल्याला अडचण कुठे आहे? डिनॉमिनेटर 0 झाल्यावर. आलं का लक्षात? आणि डिनॉमिनेटर 0 कधी होईल? तुम्ही x ला 3 टाका.
मग 3 मायनस 3 0. 0 इंटू एनिथिंग 0. नॉट डिफाईन. एक्स ला 2 टाक, आली अडचण. 2 मायनस 2 0. सो या दोनच व्हॅल्यू असे आहेत, 3 आणि 2, विच आर मेकिंग द डिनॉमिनेटर 0. व्हॅल्यूज असली तो व्हॅल्यूज 3 and 2 of x, च्या ह्या दोन व्हॅल्यू मेक डिनॉमिनेटर 0. शॉर्टकट मध्ये लिहिलं मी डी आर. डिनॉमिनेटरला 3 आणि 2 हे व्हॅल्यू 0 बनवत आहेत. सो डोमेनला काय म्हणशील बेटा, आता माझ्याकडे प्लीज नीट लक्ष द्या. डोमेनला लिहिण्याची पद्धत काय असते, सगळे रिअल नंबर्स, फक्त कोण नको सबट्रॅक्ट करा, कोण नकोय मला 3 आणि 2, अगोदर 2 लिहा नंतर 3 लिहा. ओके, कसंही चालतं. 2,3. पण बाळा व्हॅल्यू आहेत. ओके, रेंज मधून एक सेट वजा करताय तुम्ही. सेट इज ऑलवेज डिनोटेड इन द कर्ली ब्रॅकेट्स. कर्ली ब्रॅकेट्स 2,3. त्याला तुम्ही राऊंड ब्रॅकेट नाही वापरायचा, स्क्वेअर ब्रॅकेट नाही वापरायचा. दे आर फॉर इंटरवल. बेटा प्लीज हे वाक्य लिहून ठेव. रिअल नंबर मधून एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची असेल तर नेहमी कर्ली ब्रॅकेट्स वापरा. स्क्वेअर ब्रॅकेट इज फॉर क्लोज इंटरवल, ओपन ब्रॅकेट इज फॉर ओपन इंटरवल. समजते ना? दे आर फॉर इंटरवल. कर्ली वापरा. सगळे रिअल नंबर चालतील, फक्त 2 आणि 3 नको आहेत, किंवा 3 आणि 2 नको आहेत. क्लिअर आहे बेटा? यस, स्क्रीनशॉट. बेटा लुक ॲट दी थर्ड क्वेश्चन. एफ ऑफ एक्स इज अंडर रूट एक्स मायनस 2. डिनॉमिनेटरच नाहीये. मोकॅम्बो खुश हुआ. डिनॉमिनेटर नाही म्हणजे डोक्याचा त्रास भरपूर कमी झाला. आता अंडर रूट एक्सप्रेशन असेल तर काय शिकवलं बेटा मी, एक्सप्रेशन मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. कारण की स्क्वेअर रूट हे कसं असतं बेटा, स्क्वेअर रूट 0 असेल ना, 0चं 0 किंवा पॉझिटिव्हचं स्क्वेअर रूट निघतं, निगेटिव्हचं स्क्वेअर रूट निघत नाही. दॅट्स वाय हे जे एक्सप्रेशन आहे बेटा एक्स मायनस 2 हे कसं असलं पाहिजे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता इनइक्वॅलिटी आपण शिकलेलो आहे, अलीकडचा -2 आपण पलीकडे ढकलू शकतो. तर काय होईल रे बेटा, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. इनइक्वॅलिटीच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं, मायनस साइन इज व्हेरी डेंजरस साइन. फक्त तुम्ही मायनस ते मल्टिप्लाय केलं तर तोंड चेंज होतं. एवढं इनइक्वॅलिटी बाबतीत लक्षात ठेव. एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2. म्हणजे तुम्ही एक्स ला 2 किंवा 2पेक्षा मोठी कोणतीही व्हॅल्यू टाका, अडचण नाही. इथं बघ ना प्रॅक्टिकली बेटा तू 0 टाकला तर काय होईल, -2. चालेल का? नाही चालणार. नाही चालणार. रूट ऑफ -2 इज नॉट डिफाईन्ड. एक टाकला चालेल का? 1 - 2 -1 आन्सर नाही चालणार. सर 1.5 चालेल का? नाही चालणार बेटा. 1.5 - 2 विल बी निगेटिव्ह 0.5. व्हॅल्यू निगेटिव्ह यायलाच नको. म्हणजे मी जर का एक नंबर लाईन काढली बाळा, नंबर लाईन कशी असते, ही पॉझिटिव्ह इन्फिनिटी आणि इकडं निगेटिव्ह इन्फिनिटी. आता सपोज हा 0 आहे, हा 1 आहे, हा 2 आहे, नाही का? तर मला 2 आणि 2पेक्षा मोठा, हे बघ 2 आणि 2पेक्षा मोठा. क्लोज का ओपन? क्लोज इंटरवल. समजतंय? मग डोमेनला काय म्हणणार मी, बघ कसं लिहायचं बेटा, डोमेन विल बी सगळे रिअल नंबर्स. नाही असं नाही, व्हेरी सॉरी. डोमेन काय असेल, आर लिहायची गरज नाही. बघ डोमेन विल बी, हे बघ 2, इन्फिनिटीला ओपन. इन्फिनिटीला कधी आपण क्लोज करू शकत नाही, कारण ती काही फिक्स व्हॅल्यू नाही, ती इज ऑलवेज ओपन. आणि 2 ला क्लोज केला आपण, है की नाही? 2 आणि 2पेक्षा मोठे. क्लिअर आहे? चलो आता पुढचं पहा इथे. एफ ऑफ एक्स इज 1/√1 - x. डिनॉमिनेटर आला पिक्चर मध्ये. डिनॉमिनेटर 0 आला तर आन्सर डिफाईन होणार नाही. आता रूट मध्ये एक्सप्रेशन आहे, पण खाली डिनॉमिनेटरला आहे, त्यामुळे इट इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. 0 नाही येऊ शकत, स्ट्रिक्टली मोठं पाहिजे 0पेक्षा. सो 1 - x हा स्ट्रिक्टली मोठा पाहिजे 0पेक्षा. कारण तो 0 जरी झाला तर काय होईल, डिनॉमिनेटर मग युअर एनिथिंग अपॉन 0 होईल आणि डिनॉमिनेटर 0 नॉट डिफाईन. सो 0 नको व्हायला, म्हणून ग्रेटर दॅन 0. मग हा -x पलीकडे घेऊन जा. सो 1 इज ग्रेटर दॅन x. एक हा x पेक्षा मोठा आहे, म्हणजेच x हा एकापेक्षा लहान आहे. मी याला असं लिहू का, x इज लेस दॅन 1. अरे अर्थ एकच झाला ना. बघ ना, एक हा x पेक्षा मोठा म्हणजेच x हा एकापेक्षा छोटा. बेटा x हा एकापेक्षा छोटा आहे, तर डोमेन काय असेल, नंबर लाईन काढू का? हे बघ नंबर लाईन वरती, हे बघ ही प्लस इन्फिनिटी, ही
मायनस इन्फिनिटी, सपोज हा 0, हा 1, हा 2. ओके, एक्स हा एकापेक्षा लहान आहे. हे बघ, हा एक असेल नाही का, हे एक आहे, त्याला चिटकून नको घेऊ, थोडा गॅप ठेव बघ. 0.9999 चालेल, पण एक नाही चालणार. म्हणजेच डोमेन काय असेल बेटा, मायनस इन्फिनिटी. ओपन कर, मायनस इन्फिनिटी पासून एकापर्यंत. एकाला क्लोज नको करू, कारण एकाला घ्यायचं नाहीये. एकाला घेतलं तर अडचण येईल. 1 - 1 0. गेट इट? गॅस स्क्रीन. Okay. Beta, now what you have to do? You have to follow the basics for this function. As you can see, question number 5, f of x is under root x minus 2 upon 3 minus x. Tell me maximum star mark केले. Because one method we are going to learn. त्या मेथडचं नाव आहे वेव्ही कर्व मेथड फॉर सच सम्स. स्क्वेअर रूट मध्ये न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर फॉर्म आला. घाबरायची काही गरज नाही. हे बघ बाळा, जो वरचा पार्ट आहे त्याची भीती नसते, आपल्याला भीती असते खालच्या पार्टची. येस ऑर नो? वरती 0 टाकला तरी चालतंय, 2 टाकला तर 2 - 2 0 होईल. वरती काही येऊ दे, अडचण खाली आहे. 3 - x. x ला जर का 3 केलं तर 3 - 3 0 होईल, आणि एनिथिंग अपॉन 0 विल नॉट बी डिफाईन. म्हणजेच बेटा, x कॅनॉट बी इक्वल टू 3. x नॉट इक्वल टू 3. व्हेरी सॉरी, +3. चला, एवढं झेपलंय का? x हा 3 असू शकत नाही. क्लिअर आहे? आता रूट मध्ये एक्सप्रेशन आहे, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. उचला, कोण आहे रूट मध्ये? x - 2 अपॉन 3 - x. ओके, मी असं लिहितो, ऑल्सो x - 2 अपॉन 3 - x. ही अख्खीच्या अख्खी टर्म, न्यूमरेटर भागिले डिनॉमिनेटर, सुट्टा सुट्टा नको, अख्खीच्या अख्खी टर्म मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. क्लिअर आहे बाळा? आता आपण बरेच जण काय करतात, 3 - x पलीकडे 0 करायचा. अजिबात असं पाप करायचं नाही. इट इज अ रॉंग मेथड. भागिलेला पलीकडे घेऊन जायचं. बेटा, ती काही व्हॅल्यू नाहीये पलीकडे घेऊन जायला, व्हेरिएबल आहे. त्याला तसं डायरेक्टली आपण लिहू शकत नाहीये. बेटा, स्पेशल मेथड इज देअर विच इज कॉल्ड एज वेव्ही कर्व मेथड. हा, एक काम करतो, अगोदर अगोदर काय करा, हा जो डिनॉमिनेटर फॉर्म आहे, रिमूव्ह डिनॉमिनेटर. ओके, रिमूव्ह डिनॉमिनेटर. प्रोसेस नीट आहे. कसा रिमूव्ह करणार डिनॉमिनेटर? अच्छा, रिमूव्ह, अच्छा रिमूव्ह नाही, व्हेरी सॉरी, याला मी काय म्हणतो, मेक डिनॉमिनेटर पॉझिटिव्ह. बघ, मेक डिनॉमिनेटर a perfect square. Make denominator a perfect square. बेटा, स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह, आहे का नाही? स्क्वेअर केला तर तो नेहमी पॉझिटिव्ह असतो. दॅट्स वाय मेक डिनॉमिनेटर अ परफेक्ट स्क्वेअर. ओके, बाय कशाने? मल्टिप्लाइंग अँड डिव्हाइडिंग, बाय इट सेल्फ. बेटा, प्रोसेस नीट आहे का? मेक डिनॉमिनेटर परफेक्ट स्क्वेअर. काय टार्गेट आहे? डिनॉमिनेटरला परफेक्ट स्क्वेअर बनवायचं, विच इज ऑलवेज पॉझिटिव्ह, बाय मल्टिप्लाइंग अँड डिवाइडिंग बाय इट सेल्फ. आता मी काय म्हणतो बघा, इथं x - 2 बरं का, अपॉन 3 - x आहे. येस ऑर नो? मेक डिनॉमिनेटर परफेक्ट स्क्वेअर बाय मल्टिप्लाइंग अँड डिवाइडिंग बाय इट सेल्फ. ओके, डिनॉमिनेटर इट सेल्फ, मल्टिप्लाय अँड डिवाइड कर बेटा. सो 3 - x अपॉन 3 - x, एग्री, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ठीक आहे, याला मी असं लिहू का, x - 2 इंटू 3 - x आणि अपॉन 3 - x ब्रॅकेटचा स्क्वेअर. झाला का नाही? मेक डिनॉमिनेटर परफेक्ट स्क्वेअर. 3 - x झाला का नाही स्क्वेअर? येस सर. आणि आपल्याला माहिती आहे स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. -2 चा पण स्क्वेअर 4 आहे. हे बघ ना बेटा, -2 चा पण स्क्वेअर 4 आहे, +2 चा पण स्क्वेअर 4 आहे, -9 चा पण स्क्वेअर 81 आहे बेटा, +9 चा पण स्क्वेअर 81 आहे. स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह.
दॅट्स वाय ह्या डिनॉमिनेटर टर्मचं तर काही विषयच नाही ना बेटा. आता ही जी टर्म आहे, दिस इज ऑलवेज पॉझिटिव्ह फॉर ऑल रिअल नंबर्स. कोणता रिअल नंबर टाक ना, 0 टाक, 1 टाक, -1 +1, पॉझिटिव्ह निगेटिव्ह फॉर ऑल रिअल नंबर्स. म्हणजे त्याचं टेन्शन मिटलं. आता खाली उरलं x-2 into 3 - x must be greater than or equal to 0. कळलं? आणि आता मी तुम्हाला मेथड शिकवतो, वेव्ही कर्व मेथड. वेव्ही कर्व मेथड कडे यायचा मार्ग कळाला का? मेक डिनॉमिनेटर परफेक्ट स्क्वेअर, एकदा स्क्रीनशॉट घ्या. झालं? विच इज ऑलवेज पॉझिटिव्ह, मल्टिप्लाय डिवाइड बाय इटसेल्फ. ठीक आहे. तर बेटा इथपर्यंत आल्याच्या नंतर आता मेथड कोणती वापरायची आहे? वेव्ही कर्व मेथड. ओके, वेव्ही कर्व मेथड. बेटा ही जी मेथड आहे, ही मेथड, ह्या मेथड साठी सगळ्यात अगोदर काय करायचं बेटा? फाइंड द क्रिटिकल पॉइंट्स. ठीक आहे ना? फाइंड क्रिटिकल पॉइंट्स. ओके, क्रिटिकल पॉइंट म्हणजे काय? क्रिटिकल आपण म्हणतो एखादी सिच्युएशन क्रिटिकल आहे. क्रिटिकल पॉइंट्स विच मेक युअर टर्म 0. क्रिटिकल पॉइंट्स म्हणजे काय? विच मेक एक्सप्रेशन इक्वल टू 0. क्रिटिकल पॉइंट ते असतात जे तुझ्या एक्सप्रेशनला 0 बनवतात. आता माझ्या एक्सप्रेशनला 0 कोण बनवल? इथं बघ ना, x ला 2 टाकला तर तो 0 बनवल. इथं बघ ना, x ला 3 टाकला तर तो 0 बनवते. सो 2 आणि 3 हे क्रिटिकल पॉइंट्स आहेत. येस ऑर नो? सो क्रिटिकल पॉइंट्स, ओके, 2 and 3. ठीक आहे, विच मेक्स 0. 2 and 3, 2 आणि 3 हे क्रिटिकल पॉइंट्स आहे. मग नंबर लाईन ड्रॉ करायची बेटा. काय करायचं? ड्रॉ अ नंबर लाईन. हे बघ, फाइंड क्रिटिकल पॉइंट्स हा पहिला पॉइंट. त्याच्यानंतर पुढची स्टेप लिहितो बेटा मी, ड्रॉ नंबर लाईन. चला नंबर लाईन ड्रॉ करू आपण. सो बच्चा, नंबर लाईन वरती दिस इज -इन्फिनिटी, दिस इज +इन्फिनिटी. ठीक आहे ना? ज्यामध्ये 2 आणि 3 प्लॉट कर ना. समजा हा इथं 0 आहे, इथं 2 आहे आणि इथं 3 आहे. ठीक आहे ना? 2 आणि 3 नंबर लाईन ड्रॉ करा, त्यावरती दाखवा. दाखवले? येस सर. आता काय करायचं बाळा? हाऊ मेनी इंटरव्हल्स आय कॅन सी ऑन द नंबर लाईन? -इन्फिनिटी पासून तर 2, या 0ची गरज नाही आपल्याला. ड्रॉ द नंबर लाईन. 2 आणि 3 इंटरव्हल किती आहेत माझ्या नंबर लाईनवर? -इन्फिनिटी पासून 2 पर्यंत 1 आहे. हा, -इन्फिनिटी पासून 2 पर्यंत 1 आहे. 2 पासून 3 पर्यंत 1 आहे. 3 पासून +इन्फिनिटी, व्हेरी सॉरी, इथं निगेटिव्ह झाली, +इन्फिनिटी. व्हेरी सॉरी हा बेटा. चलो आय रिपीट वन्स अगेन. नंबर लाईन काढ. किती इंटरव्हल झाले? 3. -इन्फिनिटी टू 2 पहिला, 2 to 3 दुसरा, 3 to +इन्फिनिटी तिसरा. आता काय करायचं? प्रत्येक इंटरव्हल मध्ये चेक करा. पुढची स्टेप मी लिहितो. in every interval check whether your expression is positive or negative by putting any value between that interval. बेटा वर्ड मध्ये यासाठी देतोय की कधीच तुला अडचण यायला नको. आता हे पुसू का मी? हा, काय करायचं बेटा? प्रत्येक इंटरव्हल मध्ये टिचिक टिचिक टिचिक, प्रत्येक इंटरव्हल मध्ये चेक वेदर द एक्सप्रेशन इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह बाय पुटिंग एनी व्हॅल्यू बिटवीन दॅट इंटरव्हल.
मायनस इन्फिनिटी पासून 2 पर्यंत तुला जो आवडेल तो टाकू शकतो तू. -5, -4, -3, -2, -1.5, -0.7, -7 लाख, -5 लाख काही टाकू शकतो. 0 चालेल, 1 चालेल, 1.5 चालेल, फक्त 2 नको घेऊ. गेटिंग? बिटवीन दॅट इंटरवल. बिटवीन दॅट इंटरवल. मग मी 0 टाक, सगळ्यात सोपा आपल्यासाठी 0 असतो. आपलं एक्सप्रेशन कुठे गेलं? आपलं एक्सप्रेशनच उडालं. आपण वेव्ही कर्व कोणासाठी वापरतो इथे लिहितो. हे बघ, आपल्या याच्यासाठी चाललंय x-2 x-3 आपण यासाठी वापरतो वेव्ही. हा तर बेटा आपण एक व्हॅल्यू चूज करू ह्या इंटरवल मध्ये 0. मग 0 -2 काय होईल बेटा? -2 आणि 0 -3 काय होईल? -3. सो -2 थोडस सिम्प्लिफाय करू का? मी असलो का बिटवीन -इन्फिनिटी अँड 2. मी असं म्हणू का? पुट x इज इक्वल टू 0. मायनस x ला काय टाकला? 0. मग काय होईल बेटा आन्सर? 0 -2 आणि 0 -3 is equal to -2 into -3 will be +6. So overall, I am getting positive sign. I am getting बेटा पॉझिटिव्ह साईन. 6 कसा आला? पॉझिटिव्ह आहे की नाही? म्हणजे मला ह्या इंटरवल मध्ये पॉझिटिव्ह झालं. चला आता पुढचं बिटवीन 2 and 3 2 आणि 3 मधला 2-3 सोडून आपण घेऊया का 2.5? काही पण घे. 2.7, 2.8, 2.9, 2.99, 2.01 काही पण चालतं. मी घेतो 2.5. तुला जो सोपं वाटेल तो घे. फक्त बिटवीन दॅट इंटरवल उचल. 2 आणि 3 मधला 2.5 उचला. बेटा 2.5 टाकला. पुट x इक्वल टू 2.5. आता काय होईल बेटा? 2.5 टाकला. सो 2.5 -2 आणि इथं 2.5 -3 च आन्सर काय येईल बेटा? 2.5 मधून 2 गेले. जागा कमी आहे ना, मी थोडं ऍडजस्टमेंट करतो. 0.5 आणि अच्छा आपल्याला पॉझिटिव्ह का निगेटिव्ह पाहिजे? बरं का? 2.5 मधून 2 गेले. 0.5 विच इज पॉझिटिव्ह. डोंट वरी. हे बघ बरं का? इंटू 2.5 मधून 3 गेले. 0.5 बट निगेटिव्ह. मोठ्या संख्येत चिन्ह निगेटिव्ह 0.5. तर बेटा एक प्लस आणि एक मायनस. ओव्हरऑल आन्सर विल बी निगेटिव्ह. येस ऑर नो? माय ओव्हरऑल आन्सर विल बी निगेटिव्ह. फक्त ओव्हरऑल मला प्लस येतं की मायनस ते पाहिजे. तर दुसऱ्या इंटरवल मध्ये माझा आन्सर आला बाळा निगेटिव्ह. काय आलं? निगेटिव्ह. फक्त प्लस का मायनस पाहिजे मला. व्हॅल्यूशी घेणं देणं नाहीये, कारण की आपण काही घेऊ शकतो इंटरवल मध्ये. चला लास्ट बिटवीन 3च्या पुढे इन्फिनिटी पर्यंत प्लस इन्फिनिटी. पुट एक्स व्हॅल्यू तुला जी आवडत ती टाक. 3 पॉईंट समथिंग, 4 टाक, 5 टाक, काही टाक, 7 टाक, 8 टाक, 1000 टाक, 1 लाख टाक, चालतं. मी टाकली 3पेक्षा मोठी 4. 4 टाकल्यावर काय होईल बच्चा? 4 -2 आणि 4 -3 हे काय? 4 -2 4 -3 काय होतं एक्सप्रेशन बेटा? दिस इज इक्वल टू 4तून 2 गेला 2 गुणिले 4तून 3 गेला 1. बे एक बे पॉझिटिव्ह आन्सर येणार आहे. काय येणार आहे बेटा? पॉझिटिव्ह आन्सर येणार इथं. सो जो तिसरा इंटरवल आहे ना, तिथे आन्सर काय येतं माझं? पॉझिटिव्ह. तिथे आन्सर काय येतं बेटा? पॉझिटिव्ह. झालं. आता माझं एक्सप्रेशन वेव्ही कर्व मध्ये काय सांगतंय की इट हॅज टू बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. 0 चालेल, 0 चालेल, त्यापेक्षा मोठं असलं पाहिजे. बरोबर का नाही? आता x हा 3 तर व्हॅल्यू घेऊ शकत नाहीये. x हा बळा थोडीशी मिस्टेक झाली माझ्याकडून. अरे बघ ना, हे 3 मी x-3 लिहिला. मायनस साइन इज व्हेरी डेंजरस साइन. मी स्वतःला पुन्हा करेक्ट करतो बेटा. काहीच नाही, इथं फक्त 3 - x होता. आलं का लक्षात? ओके.
आणि हे काहीच नाही, प्रोसेस इज एव्हरीथिंग ओके. फक्त काय करायचं आपल्याला, थोडंसं चेंज करा. काय केलं तर बेटा लक्षात घ्या, आपण डिनॉमिनेटरला 3 - x, न्यूमरेटरला 3 - x ने गुणलं होतं आणि डिनॉमिनेटर पॉझिटिव्ह केला होता, अलग लक्षात, म्हणून हा 3 - x आला होता. आता काय करायचं, हे 3 इंटरवल प्रोसेस तीच थोडस इथं आपण पुन्हा करेक्ट करू बेटा. ठीक आहे, चल मी हा पाठ पुसतो, याला पुन्हा नव्याने करू आपण. आपल्याला फक्त कशात इंटरेस्ट आहे, प्लस का मायनस येतं का तेवढंच पाहिजे, एव्हरीथिंग इज ओके. चला, या 3 इंटरवल मधल्या लेटेस्ट से व्हॅल्यू ह्याच घेतल्या आपण, ठीक आहे ना. आता सायन्स काय येत आहेत ते आपण जरा पुन्हा एकदा व्यवस्थित करू. पुसतो. हा, तर बघा आपण -∞ पासून 2 पर्यंत व्हॅल्यू घेतली, एक्स इक्वल टू 0, तर काय होईल, 0 - 2, 0 - 2 बरं का, आणि इथं 3 - 0. हा, तर काय होईल बेटा आन्सर, -2 आणि तो 3 -6, म्हणजे इथं आन्सर आलं निगेटिव्ह. क्लिअर आहे. बर, आता आपण व्हॅल्यू टाकली 2.5 टाकली, तर 2.5 मधून 2 गेले, हे बघ 2.5 - 2 आणि 3 - 2.5. असं जर केलं तर काय होईल रे, 2.5 मधून 2 गेले, 0.5 पॉझिटिव्ह आलं बरं का, गुणिले 3तून 2.5 गेले, 0.5 पॉझिटिव्हच आलं. हे बघ ना, हे पण पॉझिटिव्ह, अच्छा हे निगेटिव्ह आलं तर बरं का, आणि हे बघ हे पॉझिटिव्ह आलं, इथं आन्सर आपलं पॉझिटिव्ह आलं, संपलं. चला लास्ट, एक्स इक्वल टू 4 टाकला आपण तिसऱ्या इंटरवल मध्ये, 3पेक्षा मोठा 4 टाकला, 4 - 2 काय होईल, 4 - 2 आणि 3 - 4, तर काय होईल बेटा, 4तून 2 गेला 2, 3तून 4 गेला -1, बे बे निगेटिव्ह आन्सर आलं माझं. काय इम्पॉर्टंट आहे मला, निगेटिव्ह आलं. सो पहिल्या इंटरवल मध्ये निगेटिव्ह, दुसरीकडे पॉझिटिव्ह, तिसरीकडे निगेटिव्ह, संपलं. फक्त लिहिण्यात थोडीशी चूक झाली. नाव वी आर परफेक्ट, निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, संपलं. आता पुढची स्टेप काय करायची बेटा, नीट लक्ष दे, की एक्स कॅनॉट बी इक्वल टू 3. आपला जो एक्स आहे याला 3 घेऊन चालणार नाहीये, आणि त्याच्यानंतर काय करायचं बेटा, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजे, 0 किंवा 0 पेक्षा मोठा म्हणजे पॉझिटिव्ह. कुठे येतोय बेटा, 1 2 3 इंटरवल पैकी एकच इंटरवल असा एक जो पॉझिटिव्ह आहे, एकच इंटरवल हा वाला, म्हणजे माझं आन्सर हे 2 आणि 3 मध्ये असणार आहे. पण 3 ला घ्यायचंय का, नाही घ्यायचं सर. म्हणजेच ह्याच्यासाठी बच्चा डोमेन काय येईल माझा, डोमेन विल बी 2 आणि 3. बघ ना, इथंच पॉझिटिव्ह आहे, पण 3 ला घ्यायचं नाही. सो क्लोज ॲट 2 आणि ओपन ॲट 3. क्लोज ॲट 2, ओपन ॲट 3. 3 ला घेऊन चालणार नाहीये बेटा, 3 ला घेऊन चालणार नाहीये, कारण 3 डिनॉमिनेटर 0 करतोय. बाकी एव्हरीथिंग इज करेक्ट इन दॅट इंटरवल. गेटिंग, घ्या स्क्रीनशॉट. सिक्स्थ क्वेश्चन बेटा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू √9 - x². डिनॉमिनेटरच नाहीये. मोगॅम्बो खुश हुआ सर, बहुत हॅप्पी. डिनॉमिनेटरचं तर टेन्शनच नाही, खाली न्यूमरेटर आहे. आणि मग तुम्हाला माहिती आहे, स्क्वेअर रूट इज ऑलवेज 0 और पॉझिटिव्ह. स्क्वेअर रूट इज ऑलवेज 0 और पॉझिटिव्ह. सो बच्चा 9 - x², हे एक तर 0 किंवा 0पेक्षा मोठा असायला पाहिजे. निगेटिव्ह चालत नाही, स्क्वेअर रूट इज नेव्हर निगेटिव्ह. मग आता बेटा -x² पलीकडे ढकलून देऊ. अच्छा, व्हेरी सॉरी, हा तर 9 आहे, असं तर होणार नाही. मग आता हा 9 ला रिअरेंज करतो बच्चा. 9 ला लिहितो मी 3² -x² ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. मग आता a² - b². फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे बाल मित्रांनो, a² - b² इज a + b × a - b बाल मित्रांनो. मग याला काय लिहू, 3 + x × 3 - x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. क्लिअर आहे बेटा? येस सर. 2 लिनियर तुकडे आले की वेव्ही कर्व मेथड वापरायची. आर यू अंडरस्टँडिंग? हा, वेव्ही कर्व मेथड आपल्याला काय सांगते बेटा, एकदा क्रिटिकल पॉइंट्स फाइंड करा. कोण आहेत क्रिटिकल पॉइंट्स, करू आता जरा पटपट. क्रिटिकल पॉइंट्स विच मेक युअर एक्सप्रेशन 0. हे बघ, ही +∞, ही -∞. माझं एक्सप्रेशन 0 कोण करतंय, इथं x ला -3 टाकला, एक्सप्रेशन 0 होईल. इथे x ला +3 टाकला, एक्सप्रेशन 0 होईल. सो बच्चा अलीकडं -3
आणि पलीकडं +3. इंटरव्हल किती बनले? जास्त पण असू शकतात बरं का. हा, नेहमी 3च असतील अशातला काही भाग नाही. डिपेंड ऑन द लिनियर फॅक्टर्स. लिनियर फॅक्टर 3 आले, हा मग इंटरव्हल काय होतील? 5. समजतंय का? बघ ना, इथे एखादा असता मग 1 2 3 नाही 4 झाले असते. आता बघ 1 2 3 इंटरव्हल्स आहेत. बरं, आता काय करायचं? ह्या इंटरव्हल मध्ये कोणी पण उचल ना, -2 टाक. अलीकडे 3 4 मायनस, आता इथं 0 असेल. -1 -2 -3 -4 -5, व्हेरी सॉरी, -4 -5 -6 काही पण टाक. समजा मी -4 टाकला इथला उचलून. काय टाकला? -4. तर काय होईल बेटा? 3 -4. 3तून 4 गेला. हे बघ 3 -4. मी हवं तर तुझ्यासाठी इथे कॅल्क्युलेशन करतो. हे बघ, बिटवीन कोणामधला? -इन्फिनिटी आणि 3. ओके. नंतर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. बिटवीन -इन्फिनिटी आणि 3. त्यानंतर बिटवीन -3 अँड 3. त्यानंतर बिटवीन 3 अँड इन्फिनिटी. क्लिअर आहे बेटा? चला पुट चला एक्स ला काय घेऊ? -इन्फिनिटी 3 मध्ये -4 -5 उचला. -4. -4 घेतल्यावर होणार काय? चला टाकून द्या. 3 एक्स जागी टाकला -4. चला इथं 3 एक्स जागी -4 टाकलं +4 होईल ना. एक्स जागी -4 टाकला मायनस ऑफ मायनस प्लस होईल ना. मग ओव्हरऑल एक्सप्रेशन काय होईल बेटा? 3तून 4 गेला -1 गुणिले 3 + 4 आपलं, हा 3 4 आणि 3 7. आन्सर आलं -7. म्हणजेच माझा आन्सर काय आलं बच्चा? निगेटिव्ह. अरे येस ऑर नो? आन्सर काय आलं? निगेटिव्ह. ह्या इंटरव्ह्यू आन्सर काय आलं? निगेटिव्ह. चला -3 आणि 3 मध्ये कोणाला टाकू? 0 आहे ना मध्ये. 0 1 2 3 0 -0 आहे. आपल्या आवडतं 0 आहे, सगळ्यात सोपा. 0 टाकला तर काय होईल? 3 + 0. ओके. आणि 3 - 0 म्हणजेच काय होईल बेटा? 3 गुणिले 3 आला 9. पॉझिटिव्ह आलं बच्चा. म्हणजे इथे माझा आन्सर येतोय पॉझिटिव्ह. 3 आणि इन्फिनिटी मध्ये 4 5 6 7 किती पण टाक. मी टाकतो 5. चालेल ना? 5 टाकलं तर काय होईल बेटा? 3 + 5 आणि 3 - 5. राईट. 3 आणि 5 8. 3तून 5 गेले -2 -16. ओव्हरऑल आन्सर इज निगेटिव्ह. कोणती पण मोठी व्हॅल्यू आन्सर इज निगेटिव्ह. सो ह्या इंटरव्हल मध्ये येत आहे निगेटिव्ह. क्लिअर आहे? म्हणजे बेटा मला पाहिजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे माझा आन्सर पॉझिटिव्ह 0 किंवा पॉझिटिव्ह यायला पाहिजे. हे कोणामध्ये पॉसिबल आहे? -3 आणि +3. अरे सॉर नो बेटा. सो डोमेन इन दिस केस इज -3 ला क्लोज 3 ला क्लोज. कारण या दोन्ही व्हॅल्यू घ्या. या दोन्ही व्हॅल्यू चालतात आपल्याला. 0 आन्सर चालतं कारण न्यूमरेटर ना डिनॉमिनेटर असतात तर गडबड आहे. क्लिअर आहे बेटा? घ्या स्क्रीनशॉट. बेटा आता एक्झाम्पल नंबर 7 मध्ये आपण काय करू? f(x) इज सपोज 9 - x² च्या ऐवजी असं दिलं आपल्याला x² - 9. काय केलं त्यांनी? x² - 9 असं केलं. 9च असेल पण असेल काही भाग नाही, 16 असो 25 असो काही फरक नाही पडत. फक्त आता मला सांग काय होईल? चेंजेस काय काय होतील बेटा? हे बघ 9 - x² च्या ऐवजी वी कॅन से स्क्वेअर रूट इज नेव्हर निगेटिव्ह. सो x² - 9 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजेच काय होईल बेटा? हे बघ हा x² आणि 9 हा कोणाचा स्क्वेअर आहे? 3चा. मग a² - b² इज a + b a - b. म्हणजेच याला काय देणार बच्चा मी? हे बघ x + 3 इंटू x - 3 आहे की नाही? a + b a - b. बर, मग आता पुन्हा एकदा क्रिटिकल पॉईंट काय आले? तेच आले -3 आणि 3. फक्त आता आपल्याला सायन्स चेक करायचे. फक्त आता आपल्याला साइन चेक करायचंय. ओके. आणि डोमेन काय होते ते पाहिजे. बिटवीन -इन्फिनिटी आणि -इन्फिनिटी अँड -3 बरं का बेटा. व्हेरी सॉरी. -इन्फिनिटी अँड -3. कोण उचलला? -4.
-4 उचलला तर होणार काय? बघ ना, इथं मी हे सगळे चेंजेस करतो आता. ठीक आहे. हा, आता लक्ष दे. चला आता टाकून देऊ आपण. -4 टाकला हे बघा एक्सप्रेशन मध्ये. सो -4 + 3 इथं बघ, -4 -3. हा, काय होईल बेटा? -4 + 3 -1 गुणिले -4 -3 -7 आला 7 विच इज पॉझिटिव्ह. सो बच्चा पहिल्या इंटरवल मध्ये माझा आन्सर आलाय पॉझिटिव्ह. चला आता पुढचा -3 आणि +3 मध्ये एक्स ला टाकला 0. सो बच्चा 0 + 3 आणि 0 - 3. मग दिस विल बी 3 × -3 -9. हे तर निगेटिव्ह आलं. काय आलं? निगेटिव्ह. मगाशी पॉझिटिव्ह आलं, आता हे निगेटिव्ह आलं. चला पुढचा इंटरवल आहे 3 आणि इन्फिनिटी. काय केलं ह्याच्यात आपण? 5 टाकला, 6 टाक, काही पण चालतं. 5 टाकला तर 5 + 3 × 5 - 3. ओके, इक्वल टू 5 आणि 3 8. 5तून 3 गेला 2, 8 दुने 16. पॉझिटिव्ह आला. 16 काय आला बच्चा? पॉझिटिव्ह आला. विच मीन्स इथे माझा आन्सर पॉझिटिव्ह आहे. ओव्हरऑल मला काय पाहिजे? ओव्हरऑल माझं जे बघ ना अंडररूट एक्सप्रेशन हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजे ना. हे तर माझं टार्गेट आहे. म्हणजेच 0 किंवा 0 पेक्षा मोठा. म्हणजेच पॉझिटिव्ह आन्सर माझं कुठे येणार आहे? 0 पेक्षा मोठे पॉझिटिव्ह असतात ना. पॉझिटिव्ह आन्सर याच्यात कुठे येणार आहे? एक ह्या इंटरवल मध्ये आणि एक ह्या इंटरवल मध्ये. मधला नाहीये. मधला नाहीये. म्हणजे डोमेन विल बी, हे बघ बेटा, ओपन ॲट -इन्फिनिटी पासून -3 ला घ्यायचंय का? येस सर, येस सर. कारण की 3 घेतल्याने आन्सर 0 होणार आहे, जे मला चालतंय. आणि युनियन करा कोणासोबत? -3 बरं का, -3 युनियन कोणासोबत? 3 पासून तर +इन्फिनिटी पर्यंत. अरे सॉरी, इथं ओपन आला पाहिजे. इन्फिनिटीला क्लोज कुठं? इन्फिनिटी कधी क्लोज होऊ शकत नाही, कारण ती काही फिक्स व्हॅल्यू नाहीये. परत रिपीट करतो, हे बघ बेटा, पॉझिटिव्ह -इन्फिनिटी पासून -3 पर्यंत. पण -3 ला घ्यायचं का? येस सर. कारण -3 ला घेतल्याने फरक पडणार नाही, आन्सर विल बी 0, जे मला चालतंय. त्यानंतर युनियन करा 3 आणि इन्फिनिटी पर्यंत. 3 चालेल का? येस सर म्हणून क्लोज टाकला. दिस इज द फायनल आन्सर ऑफ द डोमेन. घ्या स्क्रीनशॉट. सपोज बेटा क्वेश्चन नंबर 8, f of x असं दिलं 1/√, एक्सप्रेशन ज्यामध्ये 16 - x² असं एक्सप्रेशन आहे, राईट. आपल्याला एक गोष्ट माहिती बेटा, की डिनॉमिनेटर टर्मला रूट आलं. सगळ्यात सुरुवातीला मी बोललो होतो, स्क्वेअर रूट इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. पण डिनॉमिनेटरला आल्यामुळं ते 0 व्हायला नको, म्हणजे स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. विच मीन्स बच्चा 16 - x² हे स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू करू नको, कारण की ते 0 झालं तर नॉट डिफाईन टर्म, म्हणजे स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 केलं. त्यानंतर 16 ला काय लिहि बेटा? 4चा स्क्वेअर वजा x चा स्क्वेअर ग्रेटर दॅन 0. a² - b² इज a + b इंटू a - b इज ग्रेटर दॅन 0. चला, क्रिटिकल पॉइंट्स काय असतात बेटा? जे तुझं एक्सप्रेशन 0 करतात. मग इथं कोण 0 करतं माझं एक्सप्रेशन? इथं -4 आणि इथं +4. सो एक नंबर लाईन काढा, जशी आपण मगाशी काढली होती. इथं पॉझिटिव्ह इन्फिनिटी आणि इथं निगेटिव्ह. चला, -4 आणि इथं +4, नाही का? मायनस कडून प्लस कडं लिहून टाकले. चला, आता -4 च्या अलीकडे -5 -6 असं आहे. -6 टाकला तर थोडं फास्ट करा. 4 - 6 काय होईल बेटा? निगेटिव्ह, आहे की नाही? आणि नाही का आलं? डोंट वरी, पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी लिहितो. आय कॅन अंडरस्टँड, सुरुवात आहे, सो तुमची अपेक्षा असणार सर लिटिल गो स्लो. ठीक आहे ना? हा, बिटवीन -इन्फिनिटी, परत एकदा कॉलम करतो, डोंट वरी, -इन्फिनिटी आणि -4 बरं का. त्यानंतर बिटवीन -4 अँड +4. त्यानंतर बिटवीन 4 अँड इन्फिनिटी. ओके बच्चा, चला पुट करायचंय. चलो पुट काय करू? -5 -6 -5 टाकू. चला, -5 टाकला तर व्हॉट विल हॅपन बच्चा? 4 - 5 इंटू 4 -of +5 होईल. कम ऑन. मग 4 5 गेला,
-1, 4 आणि 5 9, आन्सर आलं -9. माय ओव्हरऑल आन्सर इज निगेटिव्ह. माय ओव्हरऑल आन्सर इज निगेटिव्ह इन द फर्स्ट इंटरवल. चला ह्या दोघांमध्ये काय टाकूया 0. अरे आपल्या आवडतं 0 अँड रो मध्ये -4 आणि 4 मध्ये 0. व्हेरी इझी. सो बच्चा 4 + 0 आणि 4 - 0 काय होईल? 4 चौक 16 विल बिकम पॉझिटिव्ह. आणि लास्ट आहे 4 आणि इन्फिनिटी मध्ये घ्या 5 6. चला मी 6 घेतो. x ला टाकू 6. सो 4 + 6 इंटू 4 - 6 6 आणि 4 10. 4तून 6 गेले -2 -20. माय ओव्हरऑल आन्सर इज जे येईल बट निगेटिव्ह. आणि या इथं आलं पॉझिटिव्ह. ऍग्री? मग आता मला पाहिजे स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 म्हणजे माय आन्सर मस्ट बी पॉझिटिव्ह ओनली. 0 यायला नको. म्हणजे -4 आणि 4 ला मी घेणार का? नाही घेणार. आलं लक्षात? हा. डोंट include -4 and +4. So domain काय होईल बेटा? because they make expression equal to 0. समजतंय ना बेटा? because they make expression equal to 0. So domain काय होईल? बघा पॉझिटिव्ह नाही का, ग्रेटर दॅन 0 म्हणजे या दोघांच्या मध्ये काय होईल बेटा? -4, +4. परंतु कसा इंटरव्हल? ओपन. डोंट इन्क्लूड -4 and +4 नाही तर गडबड होईल. क्लिअर आहे? घ्या स्क्रीनशॉट. बेटा समजा आता क्वेश्चन नंबर 9 आपण घेऊ. आता त्यांनी काय केलं समजा f(x) इज इक्वल टू 16 -x² च्या ऐवजी x² - 16 केलं. ओके, x² - 16 केलं. काय फरक होईल? 16च्या ऐवजी x² होईल आहे का नाही, आणि x² च्या ऐवजी 16. मग आता a + b. अच्छा मग याला लिहितो x² - 16 म्हणजे 4चा स्क्वेअर. मग बेटा x + 4 इंटू x - 4. चला पुन्हा एकदा एक्सप्रेशनला 0 कोण करतंय? इथं -4 आणि इथं +4. क्रिटिकल पॉइंट्स टाकून द्या. फक्त सायन्सच्या बाबतीत आता आपण बघू काय होते ते. ओके हा. हे वाक्य पुसतो मी डोंट इन्क्लूड वाला, कारण हे मागच्या समोर होतं. आता बघू काय होतंय. आणि इथं पण आता आपण नवीन सायन्स काय येत आहेत ते बघू. चला आता मला सांगा बेटा -∞ आणि -4 मध्ये टाकला -5. ओके, -5 टाकल्यावर काय होईल? टाकून द्या. -5 +4 आणि -5 -4. -5 आणि +4 आले -1. -9 आला +9 पॉझिटिव्ह आहे की नाही, कारण दोन्ही निगेटिव्ह होते. त्या इंटरव्हल मध्ये आन्सर आलं पॉझिटिव्ह. चला आता दोघांमधला कोण उचलला? सपोज 0. तर काय होईल बेटा? 0 + 4 इंटू 0 - 4 विच विल बी 4 गुणिले -4 -16. तर हे आलं निगेटिव्ह. बर, x = 6 टाकला. आता काय होईल? 6 + 4 इंटू 6 - 4. 6 आणि 4 10. 2 10 गुणिले 2 20. आन्सर काय आलं बेटा? पॉझिटिव्ह. थर्ड क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह. आता माझं एक्सप्रेशन मस्ट बी स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 यायला नको. सो वन्स अगेन बेटा डोंट इन्क्लूड 4 असं लिहितो मी -4 and 4 बिकॉज वन्स अगेन बेटा बिकॉज दे मेक एक्सप्रेशन इक्वल टू 0. ते एक्सप्रेशनला काय बनवतायत? 0. त्यांना घेऊ नका. मग डोमेन काय होईल बेटा? पॉझिटिव्ह तुम्हाला -4च्या अलीकडं 4च्या पलीकडं, ह्या दोघांच्या मध्ये तर नाहीये. -4च्या अलीकडं 4च्या पलीकडं, म्हणजे दोघांचं युनियन करावं लागेल. आणि त्या -4 आणि 4 नाही घ्यायचं म्हणजे ओपन टाकायचा. म्हणजे -∞ पासून ओपन ॲट -∞, ओपन ॲट -4, कारण -4 ला घ्यायचं नाही. युनियन करा कोणासोबत? ओपन ॲट 4, ओपन ॲट इन्फिनिटी. दिस विल बी द डोमेन. ओपन इंटरवल का आला? कारण की ते दोघे घ्यायचे नव्हते -4 आणि 4, आणि इन्फिनिटी कधीही क्लोज नसते. विषय संपला. या स्क्रीनशॉट. सो बच्चा दिस वॉज ऑल अबाउट
domain of a function, which is nothing but input. In tomorrow's lecture, we will learn about range of a function. Clear? Bye bye. Take care.